कधी असं झालंय का, एखादा निर्णय घ्यायचा होता पण तुम्ही दिवसेंदिवस टाळत राहिला आणि नंतर मनात विचार आला, त्या दिवशी मी निर्णय घेतला असता तर आज माझं आयुष्य खूप वेगळं असतं. कधी झालंय का असं, मन हो म्हणतं पण भीती नको म्हणत राहते आणि शेवटी तुम्ही काहीच करत नाही? जर हे सगळं तुमच्यासोबत झालं असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, हे आहे मनस्वर बाय काव्या, जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःकडे परत नेतो. आज मी तुमच्याशी एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी तुमचं आयुष्य खरंच बदलू शकते. एक अशी पद्धत जी तुमचं काय करू हे कन्फ्युजन थेट हेच करायचे या क्लिअरिटीमध्ये बदलून टाकते. आणि ही पद्धत आहे फक्त 2 मिनिटांची. हो, फक्त 2 मिनिटांची. आपण निर्णय घेत नाही कारण आपल्याला चूक होण्याची भीती असते, लोक काय म्हणतील याची भीती असते, आणि कधी कधी तर आपल्याला स्वतःवरच विश्वास नसतो. पण खरं काय माहितीये, निर्णय चुकीचा असू शकतो पण निर्णय न घेणं हे 100% चूक असतं. कारण आयुष्य जर बदलायचं असेल तर रिस्क घ्यावीच लागेल. ही पद्धत खूप सोपी आहे. पहिल्या 2 मिनिटात तुमचं मन ज्या दिशेला ढकलतं ना तेच खरं असतं. बाकी सर्व भीती, शंका आणि एक्सक्युजेस असतात. पहिल्या 2 मिनिटात मन कर असं सांगतं, नंतरची भीती थांब असं म्हणते आणि आपण भीतीच ऐकतो आणि तिथेच आपलं आयुष्य अडकून पडतं. समजा तुम्हाला एक दिवस अचानकच वाटलं की मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, मला काहीतरी नवीन शिकायचंय, काम सुरू करायचं आहे नवीन, माझं जीवन मला बदलायचं आहे. तेव्हा पहिल्या 2 मिनिटात तुमचं मन म्हणतं, हो आता वेळ आली आहे. पण 3 मिनिटांनी सुरुवात होते, नको मला जमलं नाही तर, लोक काय म्हणतील, माझ्याकडून होईल का, मला सगळं शिकता येईल का. आणि बस ती पहिली 2 मिनिटांची हो ती भीतीने गिळून टाकली जातात आणि आपण काहीच करत नाही. दिवस जातात, महिने जातात आणि मनात एकच विचार येऊन राहतो, त्या दिवशी धाडस केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. आता 2 मिनिटात निर्णय कसा घ्यायचा? डोळे बंद करून स्वतःला एक प्रश्न विचारा, हा निर्णय मला पुढे नेईल का मागे? पहिल्या 2 मिनिटात तुमचं मन जे सांगेल ना तेच खरं असतं. कल्पना करा, सगळ्यात वाईट काय होईल? बहुतांश वाईट गोष्टी आपण हँडल करू शकतो. मग स्वतःला एक वाक्य बोला, मी प्रयत्न केला तर शिकेन, पण प्रयत्न केलाच नाही तर आयुष्यभर पस्तावेन. तुम्हाला माहितीये, कधी कधी युनिव्हर्स ना आपल्याला एक हलका धक्का देतं, काहीतरी कर म्हणून, आणि आपण पहिल्या 2 मिनिटात ते समजतो देखील, पण नंतर भीती आपल्याला मागे घेत जाते. मंडळी, आयुष्यात जर बदल हवा असेल ना तर त्या पहिल्या 2 मिनिटांचा आवाज पकडा, तेच तुमचं खरं दूत असतं. भीती ही नेहमीच मोठी वाटते पण तुमची कॅपॅसिटी त्यापेक्षा देखील खूप मोठी असते. म्हणून पुढच्या वेळेस जर निर्णय घ्यायचा असेल तर 2 मिनिट स्वतःला द्या आणि बघा, तुम्ही तुमचं फ्युचर बदलताना पाहाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी काव्या, भेटूया पुढील मनाला भिडणाऱ्या विचारांमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.